तर आज आपण पाहणार आहे स्क्वेअर रूट काढण्याच्या काही सिंपल मेथड्स. तर आपण स्क्वेअर रूट काढू काही सिंपल्स मेथड वगैरे वापरून. तर स्क्वेअर रूट वगैरे काय राहते की हे जसं अंडर रूटमध्ये आपल्याला दिसते, आपण याला स्क्वेअर रूट म्हणत असतो. याच्यामध्ये जो पण काही नंबर्स राहते, समजा याच्यामध्ये 4 आहे आणि तो रूटमधून बाहेर निघाला तर तो 2 बनून जातो. आणि जर एकदम मोठी जर अशी संख्या वगैरे राहिली, जसे की 2116 वगैरे, आता हे पूर्ण संख्या आहे, तर मी थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे म्हणून थोडंसं आता ते किचकट दिसत असणार, पण मग हे आहे 2116. आता जर आपल्याला याला जर रूटच्या बाहेर जर काढायचं असणार आणि जर ओळखायची असणार की नेमकं ही संख्या कुठली आहे, तर याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर हा एक चार्ट आहे बेसिकली, हा बघून घ्या तुम्ही. याच्यामध्ये काय केलेले आहे की 1 9 2 8 3 7 4 6 आणि 5. आता जर आपण यांची टोटल वगैरे केली तर कधी पण 10 वगैरे येणार, जसं की 9 आणि 1 10 होतील, त्यानंतर 2 आणि 8 10 होतील, 7 आणि 3 10 होतील, 4 आणि 6 10 होतील, त्यानंतर 5 + 5 10 होतील. फक्त आपण इथं 5 कॉमन लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये काही नंबर्स वगैरे लिहिलेले आहेत. जसं की आता हा तुम्ही स्क्वेअर्स वगैरे बघू शकता साईडला, की आता इथं काय दिलेलं आहे की याचे जे युनिट प्लेस आहे, जसं की आता 1चा स्क्वेअर 1च राहतो, त्यानंतर 2चा 4 राहतो, 3चा 9, 4चा 16 राहतो ना, तर 16च्या जागी आपण काय केलेलं आहे, फक्त 6 लिहिलेला आहे, जो की शेवटचा डिजिट आहे तो. त्यानंतर 5चा स्क्वेअर जो राहतो तो आपला 25 राहतो, 25, तर 25चा आपण फक्त 5 घेतला, 2 सोडून दिला. तसेच आपण बाकीच्या नंबरचे पण फक्त लास्ट डिजिटच घेतलेले आहेत, ज्याला की आपण मराठीमध्ये एकक स्थान म्हणतो. तर आपण काय केलेले आहेत, आता हे जे डिजिट्स जे आहेत याच्यामध्ये काही कॉमन निघाले, जसं की आता हा 1 आहे आणि 9च्या स्क्वेअरमध्ये पण 81 येते, याचा पण 1 येते, हा कॉमन आला, तर हा 1मध्ये कॉमन येते आणि 9मध्ये कॉमन येते, तर हा 1 इथं कॉमन आपण करून घेतलेले आहेत. जसं की आता अजून एक फॉर एक्झाम्पल, इथं 2चा 4 आहे शेवटी आणि याच्यामध्ये पण इथं 4 आहे 8च्या ठिकाणी, इथे पण 2 कॉमन आहेत, तर आपण इथे हे लिहून घेतलेस. फॉर एक्झाम्पल 2 आणि 8 4 असे जे बाकीचे पण नंबर्स आहेत जे की इथं कॉमन वगैरे आहेत. तर आपण आता काय करणार आहे की एक्झाम्पल सॉल्व कसं करणार आहे, तर आपण सिम्पली काय करू की हे जे एक्झाम्पल आहे 2116, तर आपण काय करू की हे जे नंबर्स आहे याचं लास्ट डिजिट बघायचा, तर हा कुठला आहे 6 आहे, त्याच्यामध्ये 6 बघायचा आपल्या टेबलमध्ये. 6मध्ये कोणची पेअर बनते 4 आणि 6ची, इथं आपण 4 आणि 6 लिहून घेणार. त्याच्यानंतर आपण काय करणार, डायरेक्टली इथं 4 आणि 6 लिहिणार आणि याच्यात इथं 2 बॉक्सनंतर एक गॅप पाडणार आणि त्याच्यानंतर इथं आपण काय करणार, हा जो 21 नंबर आहे कोणाच्या जवळ येते 16च्या 16, तर मग आपण इथं 4 4 लिहिणार. त्याच्यानंतर आपण 25च्या मिडल काढणार आणि याचा डायरेक्ट स्क्वेअर करणार, तर हा कोणाच्या जवळ येते तर 46च्या 46